नमस्कार, मी धनश्री. मी आज तुमच्यासाठी मशरूम भुना मसाल्याची रेसिपी घेऊन आली आहे. तर ते कसं करायचं आपण बघूया. पहिलं आपल्याला मशरूम मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी ते 400 ग्रॅम मशरूम घेतले, स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी इथे फ्राय ऑनियन टाकलेला आहे, दही टाकलेलं आहे, हिरव्या मिरच्या आपल्या चवीनुसार इथे आपल्याला टाकायच्यात, किती तिखट हवं तसं. आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकणार आहे. मी रेडीमेड वापरली आहे, तुम्ही घरी बनवलेली वापरली तरी चालेल. आता याच्यामध्ये कसुरी मेथी आपण टाकणार आहे. आता आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. आणि इथे आता आपण सुके मसाले म्हणजे धना पावडर, जिरा पावडर, सब्जी मसाला, गरम मसाला, तिखट आणि हळद असं आपण इथे टाकून घेणार आहोत. माप मी तुम्हाला कॅप्शनमध्ये आणि माझ्या स्क्रीनवरती दिलेला आहे. आता हे चांगलं मिक्स करून आपल्याला अर्धा तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता इथे आपलं मशरूम चांगलं अर्धा तास मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. तोपर्यंत हे साईडला ठेवून देऊया. आता इथे आपण सर्वप्रथम एक पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल इथे आपलं तापलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये खडे मसाले टाकलेत. तमालपत्र, वेलची, लवंग, दालचिनी आणि मिरी आणि जिरं. आता हे चांगलं परतून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट टाकणार आहे. तिखट मी ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये टाकलेलं आहे, म्हणून मी इथे आता तिखट नाही वापरते. इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरते रंग याला. आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे टाकणार आहोत. आता इथे मी बारीक चिरलेले 2 कांदे टाकलेले आहेत. हे चांगले आता गोल्डन होईपर्यंत कांदा आपण परतून घेणार आहोत. कांदा इथे आपला चांगला गोल्डन झाला आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपला जे मॅरिनेट आपण केलं होतं मशरूम ते आपण ह्याच्यामध्ये आता टाकणार आहोत. इथे आता आपण हे मशरूम ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे आपण जरा चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता इथे आपलं हे चांगलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता आपल्याला थोडंसं इथे अर्धा कप आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे. पाण्याचं प्रमाण जास्त नाही, कारण ऑलरेडी आपलं मशरूमला पाणी सुटतं आणि ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये दहीसुद्धा टाकलेलं आहे. मग पाण्याचं प्रमाण अर्धा कपच आपल्याला टाकायचं, त्याच्यावरती पाणी टाकायचं नाही आहे. आता आपण ह्याच्यावरती 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया. आता इथे आपली 5 मिनिटं झालेली आहेत आणि चांगली उकळी आलेली आहे, तुम्ही बघताय. ते चांगलं परत मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तिखट आणि मिरच्या हे आपल्या ह्याच्यानं प्रमाणेच टाका, कारण मशरूम भुना मसाला स्पायसी असतो थोडा. त्याप्रमाणे तुम्हाला जर स्पायसी कमी हवं असेल तर तुम्ही इथे स्पायसी कमी केलं तरी चालेल. आता आपण इथे परत झाकण ठेवणार आहे. आता इथे आपली परत 5 मिनिटं झालेली आहेत. आता इथे आपला मशरूम भुना मसाला रेडी आहे. चांगली उकळी आलेली आहे त्याला आणि तेलसुद्धा सुटलं आहे आणि मशरूम शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, म्हणून इथे आपलं मशरूम शिजलेलं आहे व्यवस्थित. तुम्ही बघताय व्यवस्थित शिजले आणि ते जास्त पाणीही मी टाकलेलं नाही आहे. आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली. आणि गॅस आता बंद करून घेते मी इथे. आपलं आता तयार आहे. आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. माझा मशरूम मसाला तयार आहे. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. जर तुम्हाला अशाच नवनव्या रेसिपी जर बघायच्या असतील तर बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला. बाय.